आता यानंतर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होणार आहे. आजचे आपला गुणी कलाकार आहेत देवश्री दंडवते. तिला मी विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर जावा आणि त्यांना देवश्री दंडवते यांना तबला हार्मोनियम असे 2 वाद्याची साथ मिळणार आहे. हार्मोनियमची साथ देणार आहेत ओंकार पाठक आणि तबल्याची साथ देणार आहेत नितीन दिवाकर. मी प्रथमतः देवश्री दंडवते यांचा परिचय करून देण्यासाठी धनश्री देशपांडे मॅडमना विनंती करतो. धन्यवाद सर. या अशा गुणी कलाकाराचा परिचय करून देण्याचं मला संधी दिली त्याबद्दल. आजच्या आपल्या शास्त्रीय गायन करणाऱ्या कलाकार आहेत देवश्री गोविंदराज दंडवते. या मूळच्या सोलापूरच्या आहेत. SNDT कॉलेज पुणे येथून त्यांनी BA संगीत MA संगीत केलेलं आहे भारतीय विद्यापीठातून आणि विशारद केलेला आहे गांधर्व महाविद्यालयातून. त्यांच्या संगीतातील गुणांबाबत माहिती अशी आहे. त्यांचं प्रारंभिक शिक्षण श्री बाळासाहेब कुलकर्णी सोलापूर यांच्याकडे झालेलं आहे. सध्या त्या विदुषी मंजुषाताई पाटील यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. SBFAC जागतिक संगीत स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे 2024 साली. त्याबद्दल अभिनंदन करूया. आणि त्यांनी अनेक सादरीकरणाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये हुबळीमधला सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी कार्यक्रम सादर केलेला आहे. गदग संगीत संमेलन त्यांनी सादर केलेलं आहे. हैदराबाद येथे पण त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर देखील त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर गुलबर्गा संगीत संमेलन, शिर्डी साईबाबा मंदिर सांगली येथे पण त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर औरंगाबाद संगीत संमेलन नवरात्रीमध्ये त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. अक्कलकोट सोलापूर येथे पण त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. सोलापूर येथे प्रख्यात सारंगी वादक उस्ताद फारुख लतीफ खान यांच्याबरोबर पण त्यांनी सादरीकरण केलेले आहे. अशा या गुणी कलाकाराचं शास्त्रीय गायनात आपण छान ऐकून घ्यायचंय. माहोल छान तयार झालेला आहे. ऑल दी बेस्ट देवश्री. धन्यवाद मॅडम. देवश्रीला साथ देणाऱ्या हार्मोनियमचे ओंकार पाठक यांचा परिचय करून देण्यासाठी मी स्नेहल सरजे यांना विनंती. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात ज्यांच्या सुरांनी वातावरण भरून जाणार आहे अशा अक्कलकोटच्या सुपुत्राची आपण ओळख करून घेऊया. संगीत साधनेची परंपरा जपणारे आणि हार्मोनियमच्या सुरांना आपली आत्मीयता अर्पण करणारे श्री ओंकार हिरंबराज पाठक सर हे अक्कलकोटचे प्रतिभासंपन्न कलाकार म्हणून परिचित आहेत. MSc इन फिजिक्स, B.Ed या शैक्षणिक पदव्यांसोबत संगीत अलंकार व हार्मोनियम वादनात MA या संगीतातील पदव्या देखील त्यांनी संपादित केलेल्या आहेत. हार्मोनियम वादनाचे संस्कार त्यांना घरातूनच लाभले. त्यांचे वडील व गुरु कैलासवासी हिरंबराज पाठक यांनी त्यांना प्राथमिक शिक्षण दिले. सध्या पुण्यातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुढील कौशल्य ते आत्मसात करीत आहेत. आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी हार्मोनियम वादन व ऑर्गनद्वारा साथ संगत केली असून त्यांच्या वादनाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या या कला साधनेसाठी त्यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. राज्य नाट्य परिषदेत ऑर्गन वादनासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेले आहे. तसेच सुंदरी सम्राट युवा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या श्री पाठक सर हे अक्कलकोट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून संगीत व शिक्षण या दोन्ही क्षेत्रात ते अविरत योगदान देत आहेत. सुरांच्या वाटेवरच्या त्यांच्या या प्रवासास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर शास्त्रीय उपशास्त्रीय गायन देवश्री दंडवते, हार्मोनियम साथ ओंकार पाठक, तबला साथ आमच्या फाउंडेशनचे संगीत विभाग प्रमुख नितीनजी देवाकर,
आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपला अदाकारी सर्व उपस्थित प्रेक्षक सद्भक्त यांच्यासमोर सादर करावे. धन्यवाद. नमस्कार. मला आज इथे युवा संगीत महोत्सवामध्ये गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी सिद्धेश्वर फाउंडेशन, सर्जे परिवार आणि दिवाकर काका दोघांची आभारी आहे. कारण युवा कलाकारांना स्टेज सध्या देणं ही फार काळाची गरज आहे. त्यामुळे दोघांचीही आभारी आहे. आणि राग भाग्यश्री मी सुरुवात केली. Ah
पिया
करून आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तरीसुद्धा शासकीय अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांच्याकडे अनेक कामाचा लोड असतो, बोजा असतो, सर्व कामं तर पूर्ण करावीच लागतात. तरीसुद्धा आपल्याला होकार दिल्यामुळं श्री बिभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, बिभीषणजी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग अगदी काटेकोरपणे आणि प्रामुख्याने हाताळतात. त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की मी नक्की तुमच्या कार्यक्रमाला येणार. आपण आलात. मी प्रथमतः सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि मी आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ अण्णा सर्जे यांना मी विनंती करतो की आपण बिभीषण चौरे यांचा सोलापुरी चादर आणि मांगल्याचं प्रतीक तुळस देऊन त्यांचा प्रथमतः सन्मान करावा. संगीत विभाग प्रमुख नितीनजी, आपण सुद्धा थांबायचं आहे. आज या ठिकाणी 3 प्रकारच्या संगीत सादरीकरण झालंय. आता सध्या जे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचं आपल्यासमोर सादरीकरण झालेलं आहे. यामधील मुख्य गायिका देवश्री दंडवते यांचा सन्मान बिभीषण चौरे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच शास्त्रीय उपशास्त्रीय या गाण्याला हार्मोनियमची साथ देणारे ओंकार पाठक यांचा सन्मान हिसाब बँकेचे अधिकारी श्रीकांत घुले साहेब यांनी करावं असं मी विनंती करतो. तसेच या शास्त्रीय उपशास्त्रीय गाण्याला तबल्याची साथ देणारे श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे संगीत विभाग प्रमुख नितीनजी दिवाकर यांचा सन्मान लोकमंगल बँकेचे आम्हाला कुठलेही काम असू दे सदैव त्यांची साथ असते प्रल्हाद कांबळे साहेबांना मी विनंती करतो की आपण नितीनजीचा सन्मान करावा. आजच्या या संगीत महोत्सवास वेळात वेळ काढून आलेले आमचे मार्गदर्शक बिभीषण चौरे यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आम्हाला मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं. बिभीषण चौरे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सॉरी की मी एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणला. मलाही जायचं होतं आणि मी अनिल सर्जना सांगितलं होतं की मी एकदा येतो. गेल्या वेळेसही त्यांना सांगितलं होतं पण मी येऊ शकलो नव्हतो म्हणून आज आलो. थोडा वेळ असणं अतिशय चांगला कार्यक्रम चाललेला आहे. मला खरं तर थोडा वेळ अजून थांबायचं आहे. थोडा वेळ थांबेन मी, थोडंसं ऐकून जाईन मी. पण अचानक मध्ये गाणं थांबवणं बरं नाही म्हणून मी मधल्या कालावधीमध्ये त्यांना सांगितलं. सोलापूरमध्ये शास्त्रीय संगीताचे एवढे रसिक आहेत असं बाहेर जाणवत नाही. त्यामुळं सोलापूरमध्ये शासनाचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत नाहीत जास्त. आम्ही परवाच गजर महोत्सव घेतला 3 दिवसाचा. आपल्याला बऱ्याच रसिकांना माहिती असेल त्याच्यापूर्वी काही कार्यक्रम घेतलेले आहेत. पण एखादा शास्त्रीय महोत्सव सुद्धा आता घ्यावा असं मला वाटायला लागलं की चांगले ताईंचा अतिशय सुरेख गाणं ऐकलं आता शास्त्रीय. अशी खूप आपल्याकडे असतील, रसिके असतील, कलाकारी असतील. तर आपण थोडा एक हवेली, ध्रुपद आणि शास्त्रीय असा एक 3 दिवसाचा जर का कार्यक्रम आपण चांगला केला तर छान होईल. आपल्याला एक चांगली पर्वणी मिळेल, बाहेरचे चांगले कलाकार येतील, आपल्याला त्यांना ऐकता येईल आणि आपल्यातले काही नवोदित कलाकार आहेत त्यांनाही एक व्यासपीठ मिळू शकेल असं मला आता आपल्या सगळ्या उपस्थितीवरून आणि आपण जे दाद देत आहे त्याच्यावरून वाटतं. शास्त्रीय संगीताला आपण म्हणतो की खूप कमी रसिक येतात, म्हणजे येतात ते खरोखर शास्त्रीय संगीतातले जे ते दर्दी रसिक असतात. नव्या पिढीला शास्त्रीय संगीताकडे वळवण्याची जास्त गरज आहे. त्याच्यासाठी
थोडंसं शास्त्रीयपेक्षा उपशास्त्रीयवर थोडासा अजून जोर दिला तर चालू शकतं आणि त्याबरोबर आपण फ्युजन टाईप जर काय करता आलं आपल्याला, शास्त्रीय उपशास्त्रीय आणि फ्युजन, तर थोडी नवी पिढी याच्याकडे आकर्षित होऊ शकते असं आमचं मत आहे आणि आम्ही तसे प्रयोग करत असतो. काही प्रमाणात ते प्रयोग सक्सेस होत असतात. ज्यावेळेस आपण शास्त्रीय महोत्सवाचा एखादा कार्यक्रम इथं करू त्यावेळेस नक्की आपण हा प्रयोग करू की एखादा फ्युजनचा परफॉर्मन्स आपल्याला ठेवता आला तर ठेवू. फक्त वोकलच नाही तर आपण इन्स्ट्रुमेंटल सुद्धा करू शकतो. क्लासिकल डान्समध्ये खूप आपल्याला कलाकारी पाहायला मिळतात, त्याचे प्रोग्राम होत असतात, पण क्लासिकल इन्स्ट्रुमेंटचा प्रोग्राम खूप कमी असतात. क्लासिकल वोकलचे कार्यक्रम खूप होत असतात, त्यामुळे आपण त्यातला एखादा दिवस इन्स्ट्रुमेंटसाठी सुद्धा आपण ठेवू शकतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथं, अनिल सरजे माझे मित्र आहेत, आम्ही दोघं खरं तर क्लासमेट आहे. बरेच दिवस आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यांनी माझ्याकडे काही शासकीय कार्यक्रमात त्यांनी वादन सुद्धा केलेलं आहे. त्यांनी मला आज विनंती केली आणि मी आलो आणि आपल्या समोर मला इथं थोडा वेळ म्हणजे शासनाची भूमिका मांडता आली, त्याबद्दल संस्थेचे आणि आपल्या सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थांना चौरे साहेबांच्या सूचना आणि आशीर्वादपर मनोगताला थोडक्यात उत्तर देतील. सर्व रसिक प्रेक्षकांना नमस्कार. आमच्या विनंतीला मान देऊन आपण एवढं बहुसंख्य संख्येने आपण आलात, आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे. आणि श्री सिद्धेश्वर फाउंडेशनची स्थापना इथे तारीख पण लिहिलेली आहे 28/10/2020 रोजी. त्या दिवशी जया एकादशी होती. श्री बिभीषण चौरे सरांच्या त्यांच्या सूचनेनुसार ही सिद्धेश्वर फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. फाउंडेशन करा, शासनाचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून आयोजित करू म्हणून. तर सरांची सूचना शिरसावंदी करून आज आपण जवळपास 5 वर्ष झाली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत. तर शिक्षण क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, आता संगीत क्षेत्र. सर आमची अशी इच्छा आहे, पुण्याला जो सवाई भीमसेन महोत्सव होतो तसा महोत्सव सुरुवात आम्ही आजपासून द्वारकाधीशच्या चरणी केली. तर तसा हा कार्यक्रम आपला असा द्वारकाधीशच्या आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने देशात आणि परदेशात आपला कार्यक्रम जावा अशी इच्छा आहे. आणि आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद. तर सरांना देतो. मी बिभीषणजींना प्रार्थना आणि आवाहन करतो, सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून कोणती काम आणि केव्हा होतात आपल्याला ज्ञात आहे, तरी सुद्धा सिद्धेश्वर फाउंडेशनचा सांस्कृतिक विभाग आपण दिलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करेल आणि यापुढे नक्कीच सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित करू. मी आपणास सुद्धा विनंतीला आवाहन करतो, सिद्धेश्वर फाउंडेशनच्या संगीत विभागाची नोंद आपण शासन दरबारी घेऊन आम्हाला प्रोत्साहनपर मदत करावी. धन्यवाद. त्यानंतर मी पुढील अदाकारी कंटिन्यू करण्याचं सर्वांना विनंती करतो. Thank you.
त्यानंतर भैरवी म्हणजे काय असतं आपल्या सर्वांना माहिती आहे. आजच्या महोत्सवाची सांगता भैरवीने सादर केली. विठ्ठल काय, पांडुरंग काय, योगेश्वर काय आणि द्वारकाधीश तो काय. नक्कीच देवश्रीच्या या आवाजामध्ये तो सुद्धा तल्लीन झाला असेल असं म्हणायला काय हरकत नाही. आजच्या या शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताच्या बहारदार आवाजाने नक्कीच प्रेक्षकांचे कान मंत्रमुग्ध झाले. या गायनासाठी आमचे मार्गदर्शक बंधू ज्यांच्या सुद्धा घराण्यामध्ये हिंदुत्वाच्या संस्कृतीचा वारसा त्याने आजपर्यंत जपलेला आहे, त्यांचे बंधू माझ्या शेजारीच राहतात असे माधव कुलकर्णी दादा यांनी देवश्रीला 500 रुपयाचं बक्षीस देऊ केलं आहे. मी माधव दादांना विनंती करतो की आपणच समुद्राचे बक्षीस द्यावं. नाही प्लीज या माधव
जोरात टाळ्या वाजवा. तसेच सोलापुरातली 2 लहान रत्न व्यंकटेश कुमार जाधव आणि कलाश्री जाधव वर्ग 9वी आणि 11वी म्हणजे फार मोठे नाहीये ते, त्यांनी सुद्धा आपली सुंदरी साता समुद्रापलीकडे सुद्धा आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून गेले. त्या दोघा भावंडांना सुद्धा माधव दादांनी 500 रुपयाचं बक्षीस देऊ केलंय. मी कलाश्री आणि व्यंकटेशला सूचना करतो की त्याने आपला बक्षिसाचा मान स्वीकारावा. त्या दोघांसाठी पुनश्च एकदा जोरात टाळ्या जोरात. त्यानंतर सौ नम्रता देवकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आभार मानावे. नमस्कार. एवढा सुंदर कार्यक्रम झाल्यानंतर खरं तर बोलायची आवश्यकता नाही आहे, पण ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे आभार तर मानले पाहिजेत. त्याशिवाय एवढा सुंदर कार्यक्रम होणं शक्यच नाही आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. सर्वप्रथम मी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या प्रतिभावंत युवा कलाकार संगीत महोत्सवात कार्यक्रमात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन म्हणून श्री बिभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्यक्रम संचालक महाराष्ट्र शासन यांची उपस्थिती लाभली, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अंतःकरणपूर्व आम्ही आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर अण्णा पाटील उद्योजक सोलापूर, अध्यक्षस्थानी डॉक्टर माधवी रायते. श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते. उपस्थित राहिल्याबद्दल श्री सिद्धेश्वर फाउंडेशन यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करणारे सर्व कलाकार आणि त्यांच्या साथ देणारे सर्व साथीदार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न केले, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने सर्व कलाकारांचे आभार मानते. या संगीत महोत्सवातील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहून सर्व गुरुजन, श्रेष्ठ मंडळी, रसिक बंधू आणि साऊंड सिस्टीम या सर्व जणांचे मी आभार मानते. आणि आपल्याला मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दलही विश्वस्त मंडळींचे मी आभार मानते. सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.